अहिल्यानगर महानगरपालिकेतील न्यायालयीन आदेशाने नियमित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षापासून लाडपागे समितीचे धोरण लागू करण्याबाबतचा लढा सुरू होता। राज्य शासनाचे धोरण सफाई कामगारांना सामाजिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासन करत नव्हते। याविषयी संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती। त्या अनुषंगाने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांच्या समक्ष सुनावणी आयोजित करण्यात आली होती। या ठिकाणी कामगारांच्या बाजूने संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश कंडारे व राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी ठोस भूमिका मांडली व महानगरपालिका प्रशासनातर्फे उपायुक्त डॉक्टर विजय मुंडे यांनी भूमिका मांडली आहे। याविषयी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ व ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे सदस्य यांनी महानगरपालिका प्रशासनाला स्पष्ट असे निर्देश दिलेत की 8 दिवसाच्या आत सर्व न्यायालयीन सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश निर्गमित करावे, अन्यथा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 12 जून 1995 अंतर्गत संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिलेत। सफाई कर्मचारी हा समुदाय अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जातीतील असल्यामुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू होता। सफाई कर्मचारी सेवानिवृत्त मयत झाल्यानंतर 30 दिवसात त्यांच्या वारसाला नियुक्ती मिळणे बंधनकारक असताना शासनाच्या या आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू होता व शासनाकडे अनावश्यक बाबींचे मार्गदर्शन मागवून वेळ काढून धोरण चालू होते। संघटनेने याविषयी अनुसूचित जाती आयोगाकडे व समस्येबद्दल वाचा फोडल्याने आयोगाने महानगरपालिका प्रशासनावर तीव्र ताशेरे ओढले। आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे अहिल्यानगर महानगरपालिकेतील शेकडो सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांचे प्रलंबित नियुक्ती आदेश निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यामुळे मागील अनेक वर्षापासून आर्थिक पिळवणूक झालेल्या सफाई कामगार कुटुंबियांचे पुनर्वसन होणार आहे। आज मुंबई ह्या ठिकाणी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। सदर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये लाडपागे समितीच्या धोरणानुसार वारस हक्काने वारसाची नोकरी मिळावी या कामी आम्ही तक्रार दाखल केली होती। सदर कर्मचारी हे न्यायालयीन कारणामुळे प्रलंबित होता, तर सदर आम्ही आज या ठिकाणी संबंधित उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये आज सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये आयुक्त साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की जर 8 दिवसात नियुक्तीची कारवाई केली नाही तर सदर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची गंभीरतेने नोंद घ्यावी। तरी सर्व कर्मचाऱ्यांना ह्या आपल्या माध्यमातून आवाहन करतो का लवकरच आपल्याला ह्या कर्मचारी संघटनेच्या वतीने न्याय मिळणार अशी ग्वाही देतो। जय भीम। मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे यांचे जे अध्यक्ष आहे श्री अडसूळ साहेब, ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, आणि ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे सदस्य राज्य सचिवाचा त्यांना दर्जा आहे, यांच्या समक्ष अहिल्यादेवी महानगरपालिकेतील जे न्यायालयीन कर्मचारी होते त्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीचे धोरण मागील अनेक वर्षापासून जे मिळत नव्हतं त्याच्यासाठी सुनावणी लावण्यात आलेली होती। ही सुनावणी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती। आणि या सुनावणीच्या दरम्यान आयुक्त महोदयांना या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की महाराष्ट्र शासनाचा 24 फेब्रुवारी 2023चा शासन निर्णयानुसार या सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या धोरणानुसार ज्या प्रलंबित 204 नियुक्त्या आहे त्या तात्काळ त्यांना नियुक्ती आदेश निर्गमित करा। 8 दिवसाच्या आत त्यांना नियुक्ती आदेश निर्गमित करून त्याचा अहवाल या राज्य अनुसूचित जाती आयोगाला सबमिट करण्यासाठी त्यांना निर्देश दिलेले आहे। आणि जर 8 दिवसात यांनी जर नियुक्ती आदेश निर्गमित नाही केले तर त्यांच्यावर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 12 जून 1995 साल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही या ठिकाणी आयोगाने दिलेले आहे। त्यामुळे आता या ठिकाणी अहिल्यादेवी महानगरपालिकेतील ज्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा जो लढा होता मागील अनेक वर्षापासूनचा तो आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, आणि लवकरच सर्व या कामगारांना त्यांच्या वारसांना या ठिकाणी शासनाच्या धोरणानुसार आणि या आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना नियुक्ती आदेश मिळणार आहे। यामुळे ही शासनाने आणि या आयोगाने आणि उच्च न्यायालयाने जे दिलेले निर्देश आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ही अहिल्यादेवी महानगरपालिकेसोबत महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका आणि महानगरपालिकेत याची अंमलबजावणी होईल यात काही शंका नाही। धन्यवाद।